गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होते आणि आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीने म्हणजे TDF नावाने जी ओळखली जाते आघाडी, त्यानं मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. त्या निमित्ताने मी जळगावचे आमचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना भेटण्यासाठी आलो इथे. तर वेगवेगळे उमेदवार TDFचे आहेत असं समजायला लागलं आहे आणि जो तो येतोय आणि कोणीही म्हणतोय मीच TDFचा अधिकृत आहे. बरं झालं मी ते नगरवरून येताना पत्र आणलं अधिकृत, नाही तर मला माझ्याविषयी संशय झाला असतं बाकीच्या मंडळींना. कारण काय, TDF ही एक प्रागतिक विचाराची, पुरोगामी विचाराची संघटना आहे. ज्या आजपर्यंत हा मतदारसंघ अस्तित्वात आला, 5 जिल्ह्याच्या 6 निवडणुका झाल्या, त्या 5 निवडणुकांमध्ये TDFने पाठिंबा दिलेलेच किंवा TDFने अधिकृत उमेदवार ज्यांना दिलं तेच उमेदवार यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणजे ज्याला त्याला वाटतं की इथं आपलं TDFच आपल्या पाठीमागे असावं. आज रोज नवीन एक संस्थाचालक याच्यामध्ये एंट्री होते. मतदारसंघ शिक्षकांचा आणि उमेदवारी मात्र शिक्षक नसलेली मंडळी याच्यामध्ये करतात. आणि साहजिकच या मंडळींना शिक्षकांच्या हाल अपेष्टा काय सहन करावं लागतं, शिक्षकांचे काय प्रश्न आहेत, टप्पा अनुदान काय आहे, विनानुदान काय आहे, वर्षानुवर्ष पगार न होणं काय असतं, जुनी पेन्शन काय आहे, 2005 पूर्वीच्या मंडळींना नवीनमध्ये समावेश नाही, जुन्यामध्ये नाही, कोर्टामध्ये लढावं लागतंय आणि असंख्य असे आघाडीत जे प्रश्न आहेत बघा ते असे प्रलंबित आहेत. या मंडळींना हे प्रश्न कधी जगले नाहीत, कधी अनुभवले नाहीत. त्यामुळं त्या प्रश्नांचा उहापोह किंवा चर्चा त्या सभागृहामध्ये ते घडून आणू शकले नाही आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नांना वाचा फुटली नाही. अर्थात प्रश्न सुटला नाही तरी चालतो, पण त्याची चर्चा जरी झाली तर आमच्या शिक्षकांना जरा सुसह्य वाटतं. तसं सुद्धा या मंडळी कोण घडलेलं नाही. आणि आता जर पाहिलं तुम्ही मागील जे मागचे आमदार, त्यांचा अजेंडा काय माहिती, आता 6 वर्ष आमदार राहिले, तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते नाही ते कर्मचारी आहेत. आज 47 डिग्री टेम्परेचर तुमच्या जळगावमध्ये आहेत, उमेदवार AC मध्ये आहेत आणि त्यांचे कर्मचारी प्रत्येक शिक्षक मतदाराचा घराचा ॲड्रेस शोधत फिरतात. त्यांचं अनुकरण इतर संस्थांचे म्हणजे हे आहेत, म्हणजे उमेदवार म्हणून उतरलेत संस्था प्रतिनिधी, शिक्षण आपले शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी जे आलेत ना याच्यामध्ये, त्यांचे कर्मचारी सुद्धा तेच काम करतात. म्हणजे इथं शिक्षक हा विकला जातोय, शिक्षकाला बदनाम केलं जातंय, असं काहीतरी या मंडळीतून घडतंय. आणि आताची जी लढाई आहे ती खरोखर शिक्षकाच्या स्वाभिमानाची आहे. शिक्षक विकला जाणार नाही. आता ही मंडळी जी आहे ना, मागचे आमदार ते TDFकडे उमेदवारी मागत होते. त्याच्यानंतर ॲडव्होकेट गुळवे जे नाशिक जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे ते विश्वस्त आहेत, ते उमेदवारी मागत होते. आता नव्याने 4 दिवसापूर्वी इंट्रोड्यूस झालेले कोल्हे, त्यांना पण TDFची उमेदवारी लागते. अजून कोण जो तो येतो तो TDFच्या म्हणजे आपल्याबरोबर हा ब्रँड पाहिजे. पण आमचे TDFचे जे नेते आहेत, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, त्याच्यानंतर महासचिव हिरालाल पगडाल, त्याच्यानंतर तुमचे कार्याध्यक्ष GK थोरात, तुमच्या जळगावचे RH बाविस्कर त्याच्यामध्ये होते. या मंडळींनी आम्ही म्हणजे आमची टॅगलाईनच अशी होती की शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार जो देणार आहोत तो शिक्षकच देणार आहोत. आणि त्या पद्धतीनं वरची मंडळी यांच्या कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडली नाहीत आणि एका सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्याला माझ्यासारख्याला उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे ही जी आमदार मंडळी आहे सध्याची, जे शिक्षण संस्थांचे विश्वस्त आहेत, जे कारखान्यांचे चेअरमन वगैरे आहेत, ते मंडळी नाराज झाली याच्यातनं. आणि मग आता काय केलं, आमच्यातलीच काही मंडळींना हाताशी धरलं जाते. आता शिक्षण संस्थांमध्ये जे कर्मचारी असतील आणि संघटनेमध्ये जर कार्यरत असतील तर त्यांच्यावरती त्यांचं प्रेशर येत आहे, त्यांना त्यांचं जय जयकार करावा लागतोय, त्यांची ती अगतिकता आहे. पण ही मंडळी वृत्तपत्रामध्ये किंवा तुमच्यामध्ये मीडियामध्ये असं दाखवतात की TDFमध्ये फूट पडली.
TDF मध्ये फूट नाही पडली. जे यांचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती दबाव आणल्यामुळं त्यांना यांची बाजू घ्यावी लागली. ते मनाने नाही आहेत त्यांच्याबरोबर, ते मनाने जी TDF चळवळ आहे आमची शिक्षकांची त्या चळवळी बरोबरच आहेत. आज तुम्ही सांगा, एवढ्या टेम्परेचरमध्ये जर आमचे कर्मचारी शिक्षक सुट्टी सोडून इथे फिरत असतील तर यांचं काम मनाने करत असतील का? ते हे कोणाला पटतंय? त्यांना सुद्धा पटतंय अरे हे बरोबर नाहीये. हे असं नको आहे. मागच्या आमदारांनी 6 वर्ष आमदारकी असून जर ॲड्रेस त्यांना घराचे परत शोधावं लागत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे त्यांना कुठेतरी भीती आहे, आपण कामामध्ये कमी पडलेलो आहोत. काय सांगतात ते, आम्ही शिक्षकांचे दरबार भरवले. ज्या शिक्षकांनी तुम्हाला सर्वोच्च स्थानावरती पोहोचवलं, तुम्ही शिक्षक नसताना तुमच्या भूलतापांना काय बळी पडले ते का? तुम्ही खरंच काहीतरी कराल, वेगळं कराल असं काही त्यांना अपेक्षा असेल, त्याला बळी पडले ते. आणि आज त्यांचा टोटली भ्रमनिराश झालेला आहे. कुठलंही त्यांच्याकडून काम झालेलं नाही. उगीच आम्ही दरबार भरवले. दरबार कोणाचं भरवतात? राजे महाराजे दरबार भरवतात. आता आमच्या शिक्षकांना जर असं बोलत असेल त्यांच्याविषयी, यांना काही माहीतच नाही आहे त्याच्यातलं. सभागृहामध्ये यांनी आमच्या प्रश्नाची मांडणी, यांनी आमचे प्रश्न कधी जगलेलेच नाही आहेत. यांना विनाअनुदान काय आहे, टप्पा अनुदान काय आहे, त्याच्यानंतर हे जुनी पेन्शन काय आहे, त्याच्याशिवाय वर्षानुवर्ष जे आमची मंडळी पार्ट टाईम राहत आहेत, विनाअनुदान शाळांमधील जे शिक्षक आहेत किंवा इंग्लिश मिडियममधले ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना कुठली सेवा शाश्वती नाही आहे, त्यांना कुठला वेतन आयोग नाही आहे, मनमानी पद्धतीनं चाललेलं आहे. आणि सरकारचं याच्याकडं बिलकुल लक्ष नाही. लक्ष का नाही तर त्या गोष्टीकडे कोणी लक्ष वेधलेलंच नाही ते सभागृहामध्ये.